हॅलो. कहत देवा सुन भई साधो, जो जे वांछिल तो ते लाभो. कोण आहेस तू? मैं समय हूं. तू राहतेस ना, ते घर माझं आहे. कसं वाटलं? ओ, मग तू तुझं सामान का नाही घेऊन गेलायस? का? राहू दे की, काय अडचण आहे? लिसन, तुझं सामान तू घेऊन जा. ओके. माझं माझं म्हणतो आपण, पण आपलं असं काहीच नसतं. आत घेतला जाणारा श्वास तुला विचारून आत येतो का? बाहेर जाणारा प्राण तुझा निरोप घेऊन जातो का? नाही ना. या दोन गोष्टी जर आपल्या नसतील ना, तर जगात कुठलीच गोष्ट आपली नाही. हे हॅलो, सत्संगवाले बाबा, तुझं प्रवचन करून झालं असेल तर इकडे येऊन सामान घेऊन जा, नाहीतर उद्या सगळं सामान मी जाळून टाकेन. प्लीज प्लीज जाळून टाक आणि उत्तरेकडे तोंड करून फुंकून देती राख, कारण मी त्याच दिशेला आहे. ए हॅलो. 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 रॉंग नंबर. अहो, देवा सरांनी सांगितलं होतं कधी काय वाटलं तर इथे काय पण करून खा. खायला गेलो होतो, काय मिळालं नाही म्हणून येऊन झोपलो. खूप भूक लागली होती हो, म्हणून आलो. नूडल्स खाणार? काय? नूडल्स खाणार का? छान आहे. मस्त आहे. या घरात ना काहीतरी गोष्टी आहे. इथे आलो की खायला मिळते. तुम्ही का ना नको. हे माझं चित्र आहे असा नाही, पण चित्रात तर जाम देखना दिसतोय. सर, हे आमचे देवा सर आहेत. कुठे असतात हे सर? माहित नाही. नूडलची शपथ, खरंच माहित नाही. अहो पण काय माणूस. अहो असा माणूस ती रात्र परत कधी नाही आली लाईफ मध्ये. त्या रात्री काय झालं होतं सांगू शकशील? सांगतो ना. बघा, मी इथून आलो रूम मध्ये. गपचूप कपाट उघडलं. कपाटात काय सापडलं नाही म्हणून परत कपाट बंद केलं आणि बघतो तर काय, हा असं समोर रावण. धान्य वगैरे सगळं भरून घ्या आणि काय भाजी वगैरे लागली तर मी मध्ये येईनच. हा ठीक आहे, काळजी घ्या. चालेल. आवाज काय करताय? बसा बसा बसा. हे बघा, तुम्हाला खाऊ पाहिजे की नाही? मी खाऊ घेऊन येईन की नाही? मला जाऊ दे. ओके. आणि हे बघा, इथल्या सगळ्यांची काळजी त्रास कोणाला द्यायचा नाही. जा जा जा. नक्की नक्की नक्की. जा जा जा. आवाज करू नका. जा जा. मी तर चाललो. जाताना कोणाला उठवत नाही मी आता.
तू ऐकलंस, इथे आलीस, थँक्यू. कसं आहे ना डॉक्टर, इथून अर्ध्या तासावर स्मशान आहे आणि 2 तासावर हॉस्पिटल. पण जवळ आहे म्हणून आपण स्मशानात तर जात नाही ना. आता इथे आलीस तर इथल्या आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांवर उपचार कर. त्यांना मदत होईल आणि तुलाही ब्रेक मिळेल. बघ, विचार कर. कन्फ्यूज असशील तर विचारसुद्धा करू नकोस. डोळे बंद कर आणि लांब श्वास घे. डोळे बंद कर आणि लांब श्वास घे. नमस्कार. कशात तुम्ही? माफ करा, आम्ही न कळवता चालूय. तुम्ही आत या ना प्लीज. आज वाढदिवस आहे मोनिकाचा. 12 वर्षांची असती तर. आय सॉरी. सुरुवातीला खूप राग यायचा हो तुमचा. तुम्ही समोर आलात तर काय करू माहित नव्हतं आम्हाला. प्रचंड द्वेष करायचो तुमचा. अचानक एक दिवस एक माणूस आमच्या घरी आला. त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही आत्महत्या करायला निघाला होतात. त्या दिवशी सगळं बदललं. आम्हालाही जाणवलं की तुम्हाला किती गिल्टी फिलिंग आलं असेल. पण या बातमीने आम्हाला विचार करायला भाग पाडलं आणि आम्ही विचार केला, जे झालंय ते तर बदलता येणारच नाही ना. मग आम्ही ठरवलं की माफ करून टाकावं तुम्हाला. आणि तेवढ्यासाठीच आज आम्ही इथे आलोय. तुम्हाला हेच सांगायला की तुमच्याविषयी आमच्या मनात आता कुठलाही राग नाहीये. माफ केले आम्ही तुम्हाला. थँक्यू. आणखी एक गोष्ट सांगायची होती. त्याच माणसाने आम्हाला इथला पत्ता दिला होता. आम्हाला सांगितलं होतं की इथे एक छोटी मुलगी आहे जिला आम्ही दत्तक घेऊ शकतो. तनू नाव आहे तिचं. तिचा ताबा सध्या तुमच्याकडे आहे ना? तुम्ही ओळखता ना तिला? तुम्ही प्लीज फ्रेश व्हा, आराम करा. मी तनूला घेऊन येते. दुःख सुद्धा इतकं मोठं असावं ना की दुसऱ्यांना त्याचा हेवा वाटावा. तुमच्याकडे एवढी मोठी मोठी दुःख होती ना की मला तुमचा हेवा वाटायला लागला. म्हणून म्हटलं थोडासा आनंद माझ्याकडचा तुम्हाला उधार द्यावा. मी निघतो. मी जर नाही निघालो तर सगळे उठतील, मग इमोशनल होतील. आणि मला काय वाटतं, सगळे रडायच्या आधी मी निघायला पाहिजे. काळजी घे सगळ्यांची. बाय डॉक्टर.